आज आपण आपल्या समर्थकांनी व शिवसैनिकांनी माननीय खासदार यांना काळे झेंडे दाखवले, या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय द्या? आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत ते उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला। त्यामुळे आज आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केलेला आहे त्याचा। त्या व्यतिरिक्त भविष्यामध्ये आपण शिवसैनिकांना काय आव्हान करतो? आम्ही जे असेच याच्या अगोदरही काही आमदार गुवाहाटीला पळून गेले, आता खासदार 6 निघून गेले, ते त्याला कुठली तरी वचक शिवसेनेची राहावी यासाठी आज आम्ही एक आंदोलन केलेलं आहे। असं जर होत राहिलं तर शिवसेना संपेल असं वाटतं का? नाही, यापेक्षाही आम्ही आक्रमक होणार। आता जरी खासदार आमचे 6 गेलेले असतील तर आम्ही या ठिकाणी 12 खासदार निवडून आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। पण अधिकची माहिती काय द्या? अधिकची माहिती जशी आमच्या जिल्हा प्रमुख सांगितल्याप्रमाणे खासदार कशा पद्धतीनं या महाराष्ट्राचं आणि या देशाचं वाटोळं करत आहे हे जग जाहीर आहे। आणि हे असे टायगर गुरु हे म्हणणं करणं हे त्यांना शोभत नाही। हे शेळीचं उठवलेलं बाजार आहे, दुसरं काही नाही। महाराष्ट्रातून असे खासदार अनेक गेले, असे आमदार अनेक गेले, पिढ्यानं पिढ्या ठाकरेंनी हे घडवत राहिलेलं आहे आणि हे ठाकरेच करू शकतात। ठाकरे एका गोरगरिबाच्या कुटुंबातल्या माणसाला आमदार किंवा खासदार करू शकतात। ते आणखी पुन्हा साहेबांना तर 12 म्हणले, निश्चितच शिवसैनिकांच्या जीवावर जर घेतले तर शिवसैनिक 12च्या ऐवजी 18 सुद्धा करू शकतात। यामुळं कार्यकर्त्यांचं मनोबल खचल्या जाईल असं वाटतं? कार्यकर्त्याचं मनोबल कुठल्याच प्रकारे खचल्या जाणार नाही। कार्यकर्ते उलट जोमाने कामाला लागणार आहेत आणि ह्यांना चिंता फक्त आम्हाला नाही, आता विरोधकांना चिंता आहे। त्यांची अस्तित्वाची लढाई त्यांना कशी लढायची आणि ते कसे निवडून येतील ह्याच्यावर त्यांना निवडणूक लढवायची। आपण शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? शिवसैनिक म्हणून एकच आव्हान करेल की आपण गोरगरिबाचे लेकर आहोत। कशा पद्धतीनं आम्हीच शिवसैनिकच नाही तर इतर ह्या जनतेनं आपल्या हिंगोली असो, परभणी असो, धाराशिव असो, इथल्या लोकांनी ज्या खासदारांना निवडून द्यालं त्यांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे, विनिमय केला पाहिजे आणि कशा पद्धतीने अशा लोकांना दुमार त्यांनी न निवडून यायचं हे त्यांना ठरवलं पाहिजे। नागेश पाटील आष्टीकर, खरं तर गद्दार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात गेले असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलो। आजचे हे ट्रेलर होता। याच्या पुढे येणाऱ्या काळात नागेश पाटील आष्टीकर यांना खासदार करण्यासाठी जेवढी या शिवसैनिकांनी मदत लावली याच्या दुप्पट आम्ही त्यांना येणाऱ्या काळात पाडण्यासाठी मेहनत लावणार आहोत। आणि हा अल्टिमेटम नागेश पाटलांना एक अल्टिमेटम देतो की आमच्या घामावर, आमच्या कष्टावर आणि आमच्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरलेलं आहे। येणाऱ्या काळात ही शिवसेना तुमच्या विरोधात दुपटीनं अजून उग्र आंदोलन करेल आणि तुम्हाला तेवढा विरोध दर्शवेल।